सखी सावली काव्यांजली। अंजली, त्या नवऱ्याला मला भेटवा, मला आवडेल त्याला भेटायला. ताई आता काय करायचं? पाहिलेत ना, काव्य प्रीतम रावांना सगळं सांगता सांगता थांबली. थोडक्यात निभावलंय. तिनं उद्या जाऊन काही सांगितलं तर? उद्या कशाला? ती आता गाडीत सुद्धा सगळं सांगून टाकते. हा, खरंच की? मग काय सांगू दे. कोण कोणाला काय सांगता याने काही फरक पडत नाही मला. मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. जे काही केलंय ते माझ्या मुलाच्या भल्यासाठी केले मी. चला येतो. प्रीतम ऐक ना, तू आता एवढा लांब सोडायला आलाय स्वतःहून, तर आज चल ना थोडा वेळ. नाही आता नको, नंतर येतो कधीतरी. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. तूही काळजी घे, वेळेवर औषधं घेत जा आणि लवकर बरा हो. येतो. अंजली, अगं हिला अचानक इथे का घेऊन आलीस तू? आई मी तुम्हाला म्हंटल का ना, मला खूप कसं तरी होतंय, विचित्र वाटतंय. आणि मावशींनी तिला खोलीत कोंडून ठेवलं होतं. काय? मधुरा अशी वागली हिच्याशी? होय आई, मी तिथे गेले म्हणून तिला तिथून बाहेर काढू शकते, तर माझ्या लाडूचं काय झालं असतं कोणास ठाऊक. मधुरा तिच्या मुलाच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की ती काय करते तिला कळत नाहीये. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीशी असं कसं वागू शकते ती? मलाही मावशींचं आजचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. मला असं वाटत होतं ना की प्रीतमला सगळं खरं खरं सांगून टाकावं, पण म्हटलं तिथे वाद घालत बसण्यापेक्षा लाडूकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं.
म्हणून हिला सरळ इथे घेऊन आले. आई, तुम्हाला चालणार आहे ना? चालणार आहे काय विचारतेस मला तू? तू जे केलंस ना ते योग्यच केलंयस, योग्य निर्णय घेतलायस. बरं झालं तिला इथे घेऊन आलीस. जा तिला आत घेऊन जा, तिच्या जेवणाचं बघते मी. जा. लाडू, हाँ काही खाऊन घे. अक्काई अगं मला भूक नाहीये. अशी कशी भूक नाही? थोडंसं खाऊन घे. घे. अक्काई खरंच नको, खरंच. हे बघ लाडू, तुझ्या मनात आता काय सुरू असेल हे मी समजू शकते. प्रीतमची आठवण येते ना तुला? अगं पण तू अजिबात काळजी करू नकोस. तो तुझ्यापासून लांब गेलेला नाहीये. आत्ता जरी त्याला तुमच्याबद्दल काही आठवत नसलं तरी त्याला काळजी आहे तुझी बाळा. म्हणूनच तो तुला इथपर्यंत सोडायला आला, हो की नाही? सगळं व्यवस्थित होईल पहिल्यासारखं. तू खाऊन घे. हा, आता हट्ट करू नकोस, नाहीतर लहानपणी आठवतंय तू अशीच रुसून बसायचीस आणि मग मी तुझी समजूत काढायची आणि मग तुला भरवायचंय. आताही भरवावं लागतं. अक्काई, मी तुला अक्काई म्हणते ते काही उगाच नाही. माझी आई आहेस तू. देवानं माझ्याकडून माझे आई बाबा हिरावून घेतले, पण माझी काळजी घ्यायला त्यानं तुला पाठवलंय. काही तू नसतीस तर काय झालं असतं माझं? लाडू, अजिबात असा विचार करायचा नाही. शांत हो बघू, असं रडायचं नाही आता. सगळं काही नीट होईल. लाडू, तू आणि प्रीतम नक्की एकत्र या. त्याला सगळं काही आठवेल, हा शब्द आहे माझा. सारखा त्यांचाच चेहरा काय येतोय माझ्या डोळ्यासमोर? त्या इथे नाहीत म्हणून त्यांची एवढी आठवण येते का? एवढं मिस का करतोय मी त्यांना?